अंबादेवी। आप हमारे साथ प्लीज आमच्या सोबत बनून राहा। आता सगळेजण जातात। मी कशी दिसत मी छान दिसत आहे। तर आता आम्ही जातो आहे आणि आम्ही तुम्हाला नवरात्र दाखवणार आहे अमरावती आणि आमचं लास्ट ॲज अ फायनल इयर स्टुडंट। बरं तसं नाही, तुम्ही बघू शकता सगळे येत आहेत। आज खूप जास्त गर्दी आहे, बट आता पाहू काय होतं। व्लॉग नाही काढायची इच्छा, बट प्रांजलीला इच्छा आहे का? जास्त इच्छा। सगळे विचारत होते की आम्ही व्लॉग का नाही टाकला, तर का नाही टाकला याचं रिझन धनश्री दे। याचं रिझन हे होतं की आमचे खूप सारे प्रेझेंटेशन्स आणि काम चालू होते आणि अर्धा दिवस हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की धनश्री मॅडम अर्धा दिवस घरी होते, गावाला होते। सो मग मी व्लॉग कसा बनवू तिच्या बिना? तुम्हीच सांगा, तुम्हाला आवडेल का तिच्या बिना मला व्लॉग्स बनवायला? जर असं असेल तर मी बनवत जाईल। तर सुरभीजींचं आगमन झालेलं आहे। काहीच नाही आलेला आहे गाईस। कधी येणार आहे? आय थिंक यांनी त्याला बोलावलंच नाही आहे। तू बोलवलं ना? पण मी नाही बोलावलं। आम्ही तुझ्या भरोशावर होतो। मला सांगितलंच नाही की बोलावं, मला सांगितलं असतं तर मी बोलावलं असतं। जाऊ दे, सगळे लोक आले आहेत। आता मी खूप दिवसाने ब्लॉग काढतोय, कसं वाटत आहे? हो का? आणि तू कारण सांगू शकशील आम्ही ब्लॉग का नाही बनवली इतके दिवस? थोडा अभ्यास करत होतो असं आय थिंक तुम्ही। सेमिनार होते आमचे आणि धनश्री पण नव्हती काही दिवस, काही अर्धे घरी गेले होते। नंतर आमची फ्रेंड जे ब्लॉग बनवते त्यांचा इंटरव्ह्यू क्रॅक केला। बिझी होते थोडे, त्यामुळे आता ब्लॉग कंटिन्यू येतील। आता कंटिन्यू येतील, आता झालं आहे ना। जाऊ दे, विशाल मूड चांगला कर बरं। चांगला आहे मूड नक्की। तर इथे बेसिकली सगळे थांबले होते की सगळे गॅदर होऊन मग सोबत दर्शन करायला जाऊ। मूड चांगला कर। तुझा मूड कसा आहे अजिंक्य? एकदम चांगला। खराब झालेला आहे, पण आता चांगला आहे ना? आता नाही, ठीक आहे। जाऊ द्या, निकिताला इग्नोर करा सगळे, तिचा मूड खराब आहे आज। तर इथे धनश्री निकिताला सांगत होती की प्लीज मूड चांगला कर आणि एन्जॉय कर। तर हेच कॉन्व्हर्सेशन चालू आहे। निकिता मूड चांगला कर, असं कर। अरे आपण देवीकडे आलो। आता आहेत गर्ल्स फॉर द देवी दर्शन। आज घटस्थापना आहे बाय देव्या बसायच्या। हे बघा, हे आहे सगळं देवीकडचं ठिकाण। इथे खूप सगळे शॉप्स आहेत। सो आम्ही आता जातोय देवी बघायला। सगळे शॉप्स आले आहे, नवरात्राची यात्रा चालू आहे त्याच्यामुळे। तर इकडे आहे आपल्याला मंदिरात जायचं। असं वाटत नाहीये का काही जे तुला वाटायला पाहिजे ते? खूप सारं वाटलं मला। आज आम्ही दर्शन घेऊ। आज फर्स्ट डे आहे नवरात्राचा, त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही आहे, बट मला माहिती आहे उद्यापासून खूप गर्दी राहणार, सो आम्ही आधीच आलो। सगळे काहीच गर्दी नाही आहे। आणि हे अंबादेवीचं टेम्पल आहे अमरावतीचं, जे खूप चांगलं आहे। हॅलो, आता आम्ही सगळे जातो दर्शनाच्या लाईनमध्ये आहे। कोण कोण आहे आमच्यासोबत गेस करा, तर मी सांगते। निकिता, वैष्णवी, सुरभी, प्रांजली, ह्या दोघी, आम्ही सगळे जातो। आता आम्ही जातोय। निकिता चला, कसं झालं दर्शन? पीसफुल एकदम है ना? गर्दी पण खूप कमी होती, खूप जास्त कमी होती आज आमचं नशीब चांगलं होतं जे आज गर्दी नव्हती। आमचं लास्ट इयर आहे अंबादेवीचं। येस, सोबत आम्ही 2 वर्ष झाले। आमची ही रुटीन आहे, आम्ही दरवर्षी येत असतो। आम्हाला सगळं एन्जॉय करायचं आहे। हा, आणि लाईट्स किती सुंदर आहे। फोटो काढू? येस। सो बेसिकली इथे आम्हाला आयुष भेटला, ज्याने आम्हाला जॉईन केलं। कधी आला?
माहित नाही तुम्हाला माझा आवाज येते. आम्ही सगळे जात आहे चप्पल आणायला. आम्हाला मागच्या साईडने सोडलंय सगळ्यांनी. पोरं पुढं चालले गेले ॲज युजुअल है ना. इथे अमरावतीमध्ये नवरात्र हा उत्सव खूप जास्त आनंदात साजरा केला जातो जस्ट बिकॉज इथे अंबादेवीचं खूप सुंदर असं संस्थान आहे. तर आता आमचं दर्शन घेऊन झालं. आता डिस्कशन चालू आहे की दुसरी देवी पाहायला जायचं. आता माहिती नाही देवी आहे की नाही. आता सगळ्यांचं काहीतरी सजेशन चालू आहे. एक जण जातं. यहाँ पे ब्लॉग कुछ खत्म नहीं हो रहा. मराठी ब्लॉग आहे आता हा. आजचा ब्लॉग आहे मराठीमध्ये. येस आता आम्ही मराठी ब्लॉग स्टार्ट केलाय. वैष्णवी 2 शब्द व्यक्त करा. तुला भूक लागली आहे. पाणीपुरी आहे. पाणी गोलगप्पे असेल नाही. मोमोज बी चालेल. नाही नाही खाऊन पिऊन उपवास. आपण शिवजीचे भक्त आहे. सोमवारी उपवास केले. तर आता आम्ही जात आहे देवी बघायला. महाराणी बघायला. सगळे लोक जात आहे. मी लास्ट टाइम देवी पाहिली नव्हती. लेट झालं होतं मला. नवरात्राचा फर्स्ट डे होता. तुम्ही बघू शकता किती सुंदर देवीची मूर्ती आहे. झाली की खूप सगळे कलेक्शन आले आहे. हे बघा खूप सगळे चनिया चोली आल्या. आता सुरभीचं चालू आहे. सुरभी तुला कोणती घे. कोणती सरळ ही पाहिजे. भैया कुछ काम करो. तुम्ही घेणार आहे का ह्या चनिया चोली. तुम्ही घेणार आहे चनिया चोली. भाव चालू इकडे. इकडे भाव चालू चनिया चोलीचा. चनिया चोली घेताय. तुला घ्यायची आहे चनिया चोली. आयुष तू कोणासाठी घेता चनिया चोली. सुरभी तू कोणासाठी घेता चनिया चोली. काय विचारलं तू. विचार काय विचारलं. चलायचं आता घरी. चलायचं का घरी. समोर आहे समोर आहे समोर. तर आमच्या ग्रुपमध्ये असाच काहीतरी टाइमपास नेहमी सुरूच असतो. कसा वाटला आजचा दिवस स्पेंड करून. छान वाटला. सुरभीची गाडी गेलेली आहे. तर देवीच्या आगमनाची तयारी चालू आहे. अजून आली नाही आहे ना. ती आली 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 आली. हे बघा मी तुम्हाला देवी दाखवून देते. बट वाव किती सुंदर आहे. नवरात्र इज ऑसम यार. म्हणजे हा सीझनच खूप सुंदर असतो. ही देवी आहे. ओके काढ ना. वंश कसं वाटत. नवरात्र चालू झालं का. एकदम फ्रेश वाटत आहे. चांगलं गाडीच येत आहे ना. पुरे एकदम इन्व्हायरमेंट एकदम फ्रेश आहे. पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंट. इकडे यांना तुम्हाला कसं वाटत आहे. नवरात्राच्या वाईब्स कशा आल्या. पॉझिटिव्ह एकदम. पॉझिटिव्ह नाही आला निगेटिव्ह नाही आला. मला टाइमवर बोलावलं यांनी. मला नाही आवडलं. मी नाहीये त्याच्यात. जेवण नाही करू दिले. जेवण नाही करू दिले. जाऊ द्या आता. दूर लावल्या कारण की इथे काय आहे प्रॉब्लेम. गाडी चोरी होऊ शकते. मोठी सिटी आहे ना. आणि मेन म्हणजे चप्पल सुद्धा चोरी होऊ शकते त्याच्यामुळे. आता सगळे वॉक करत करत आम्ही घरी जातोय. बिकॉज आज आमचं जे होतं ते शॉर्ट ट्रिप होती. उद्यापासून आम्ही जाऊ नवरात्रात. राईट आयुष येशील ना गरबा खेळायला. तारा बिनाशा. पण मला सांगायचं हा जो मुलगा आहे याला आम्ही खूप वेळेवर ऑन टाइम कॉल केला आणि तो लगेच आलाय. आयुष तुझं फेवरेट गरब्याचं सॉन्ग म्हण ना. छोरा है पटवट बोले है पटवट के ढम ढम बाजे ढोल के ढम ढम बाजे ढोल. सगळेजण जात आहेत. गाड्या काढल्या आणि आज असं आमच्या ट्रिप
संपत आहे बिकॉज लेट झालं आहे. सगळे आपापल्या गाड्या वापरतात. आता मी पण गाडीवर बसणार आहे. धनश्री आपली गाडी कुठे आहे? स्पेंड झालेला आहे. आता उद्या तू गरबा खेळायला रेडी आहे? येस. आता आयुष जात आहे. असं करून आमची ट्रिप पण संपली आजची दर्शनाची आणि आम्ही परत जाऊ. तुम्ही स्ट्रेट येऊन राहा आमच्यासोबत. So guys, that's it for today. Bye bye. Ta-da!